नशिबाचा भाग आहे हा. बिग बॉसमध्ये जाणं पण नशीब होतं, जे काही घडलं ते पण नशीब होतं. आणि मी ते माझं घर म्हणून वापरायचो. जसं मी माझ्या घरी राहतो तसं मी तिथे राहायचो. मी त्या घराला माझं घर समजायचो, त्या लोकांना माझी लोकं समजायचो. आणि मी कधी गेमसाठी किंवा कुठल्या शोसाठी माझी पर्सनॅलिटी चेंज नाही करू शकत. बाबू इज अ स्मार्ट बॉय. स्मार्ट बॉय. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या घरातनं 2 एविक्शन यंदा पार पडले आणि माझ्यासोबत आता आयुष आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आयुष. थँक्यू सो मच. खरं तर सगळ्यांचं जसं म्हणणं होतं की विजेतेपदाचे दावेदार जे 2 असे म्हटले जात होते ते दोघंच घरातनं बाहेर पडाले. हे खूप शॉकिंग एविक्शन होतं सगळ्यांसाठी. तुला जेव्हा वाटलं की आता मागच्या वेळेला बॉटम 2 मध्ये होतास तेव्हा थोडासा एक अंदाज आला होता का की आता आपलं काय घडतंय आणि एकंदरीत आजार पण तुझं बघता वाटलं होतं की असा पटकन बाहेर निघशील? पहिल्या नॉमिनेशनला मला नव्हतं वाटलं, पण लास्ट वीकला ना मला ते फील व्हायला लागलं होतं आणि मला त्याच्याहून जास्त गिल्ट फील होत होतं की माझ्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर असं झालं. आणि जिथे आपल्याला असं होतं ना की यार आपल्याला काहीतरी करायचं पण आपण करूच शकत नाहीये. म्हणजे मी ते कॉन्ट्रीब्युशन देऊ शकत नाहीये, मी टास्क खेळू शकत नाहीये. आणि ह्या सगळ्यांनी जर आपण लॉजिकली विचार केला तर आपल्याला कळतं की यार जर आपण करत नाहीये, जर आपण दिसत नाहीये तर कदाचित प्रेक्षकांचं कल आपल्या साईडला नाही लागणार. आणि सो या आठवड्यात एक म्हणजे आतून असं मला होतं यार की कितींदा करणार ग वोट. म्हणजे वोट करणाऱ्यांना पण मी काहीतरी दिलं पाहिजे ना. आणि ते बघ, नशिबाचा भाग आहे हा. बिग बॉसमध्ये जाणं पण नशीब होतं, जे काही घडलं ते पण नशीब होतं. सो मी एक्सेप्ट केलंय. आणि प्रत्येक गोष्टीच्या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह असतात. सो याच्याही पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आहेत. ओके. मेडिकल म्हणजे एक्झॅक्ट आयुषला आता आम्हाला फक्त कळलंय की बरं नाहीये. एक्झॅक्ट काय मेडिकली प्रॉब्लेम होता ज्याच्यामुळे तू कदाचित आम्हाला दिसला नाहीस किंवा गेम मध्ये दिसला नाहीस किंवा आपण म्हणतो ना टास्क आहे त्या टास्क मध्ये तू दिसला नाहीस. काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम झाला होता? माझं लास्ट इयर एक ऍक्सिडेंट झालं होतं ड्युरिंग शूट. सो तेव्हा माझ्या लेफ्ट पायला इंजुरी झाली होती. सो तेव्हा एक अजून एक इंटरनल इंजरी होती. सो ती रिवोक झाली म्हणजे टास्क आणि इतर वावरमुळे. आणि ती इंजरी परत येण्याचा टायमिंग खूप चुकीचा होता यार. म्हणजे अनपेक्षित होतं ते. मला वाटलं नव्हतं की ते होईल आणि ते झालं. सो त्याच्यानंतर लगेचच मला मेडिकल हेल्प मिळाली, मेडिसिन सुरू होते, रिकव्हरी सुरू होती. पण इट टूक टाइम. आणि त्या सगळ्यात इट टूक अ टोल ऑन मी. कारण अगेन ते गिल्ट की यार आपण परफॉर्म करू शकत नाहीये. आणि आजारी असल्यावर एक गोष्ट असते की मम्मी लागते आजारी असल्यावर. आजारी असल्यावर आपल्याला आपली बेड आपलाच आदर लागतो. सो तसं झालं. आणि मी कधीच इतका आजारी पडलो नाहीये. म्हणजे आता तू पण इतके वर्ष मला बघतेस, मला इतकं वेट लॉस कधी झालं नाहीये. सो माझ्यासाठी पण ते सगळं नवीन होतं. मला पण ते डायजेस्ट करायला वेळ लागत होता की अरे काय होतंय. आणि त्यात कोण घरचं नाहीये, त्यात आपल्याकडे फोन नसतो, त्यात घराचा प्रेशर, त्यात एक गोष्ट अजून खाते की यार बाकीचे पुढे निघतायत, बाकीचे लोक टास्क करतायत, मुद्दे मांडतायत, पुढे निघतायत आणि मी तिथेच आहे, मी हलू शकत नाहीये आणि घरचं जेवण नाहीये. सो या सगळ्या गोष्टींनी एकंदरीत माझ्यावर एक असा काय म्हणतात एक एक टोल घेतला मेंटली, फिजिकली. आणि नंतर आत्ता तर घरी आल्यावर मी जेव्हा एपिसोड मध्ये पाहिलं की मी खूपच आजारी दिसत होतो. तिकडे कळत नव्हतं मला, पण नंतर बघितल्यावर मला असं झालं की यार हे तर डेंजरस दिसत होतं. म्हणजे मी जसं सुरुवातीला दिसत होतो आणि आता दिसतोय. 7-8 किलो वजन कमी झालंय माझं. आणि आता मी एक्सेप्ट केलंय. पण म्हणजे मी एक दिवस घेतला या सगळ्याला, पण ते काय माझ्या हातात नाही. ते झालं ते झालं. पण या सगळ्या तुझ्या सगळे मित्रमैत्रिणी होते त्यांची तुला साथ लाभली आणि नजर उतरवण्यापासून तन्वीने तुझी नजर उतरवली, त्याच्यानंतर तुला जेवण खावण देण्यापासून हे सगळी काळजी घेत होते. पण ते म्हणतात ना की गेमसाठी एक वेगळा मास्टरमाइंड लागतं आणि ते तुझ्यात होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. माझ्या लाईव्ह मध्ये माझ्या मते अंकिता वालावलकर आणि अभिजित सावंत या दोघांनी जेव्हा लाईव्ह दिलेलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की आयुष आम्हाला वाटतोय आता आजारी, पण तो शेवटपर्यंत पोहोचेल अशी आमची खात्री आहे. सो एवढा विश्वास होता. तर काय वाटतं की एवढा लोकांचा विश्वास आणि हे कुठेतरी आजारपण हे जर नसतं आलं तर तू स्वतःला कुठपर्यंत बघत होतास आयुष? मी प्रिटी शुअर होतो की मला ट्रॉफी घेऊन घरी जायचंय. कारण मला माझं प्लस काय माहिती होतं माहितीये का, की मला ना गेमची गरज नाही लागणार. कारण माझ्या चेहऱ्यावर कुठला मुखवटा नाहीये, त्यामुळे मी कुठलं कॅरेक्टर प्ले करत नाही. त्यामुळे मला लक्षात नाही ठेवायचं की मी कसा वागलो होतो, मी काय बोललो होतो, मी हिला काय बोललो होतो, खोटं काय बोललो होतो, खरं काय बोललो होतो, कुठल्या मुद्द्यात मी काय बोललो होतो. हे कोणाला लागतं ज्याचे मुखवटे आहेत, जे लोक इथे येऊन काहीतरी प्ले करतात. मी सुरुवातीला पहिल्या दिवशी बिग बॉस बोलले होते की हे घर जितकं बिग बॉसचं आहे तितकंच तुमचं आहे. ते आम्हाला खेळाडू किंवा कंटेस्टंट नाही, ते सदस्य म्हणायचे आम्हाला. आणि मी ते माझं घर म्हणून वापरायचो. जसं मी माझ्या घरी राहतो तसं मी तिथे राहायचो. मी त्या घराला माझं घर समजायचो, त्या लोकांना माझी लोकं समजायचो आणि तिथे मी खरा माझी जी पर्सनॅलिटी ती वागत होतो, जो माझा प्लस होता. प्रत्येकाकडे गेम असणं आणि एक माणूस
जो प्रेझेंटमध्ये जगतो आणि प्रेझेंटमध्ये खेळतोय तो लगेच डिफरन्शिएट होणार हे मला कळलं होतं. कारण प्रत्येक जण एक गेम घेऊन आला होता, त्यांचा गेम चालायचा, गेम नाही चालायचा. गेम कधी हे चुकीचं बोलायचं आणि मग आठवायचं नाही कारण खोटं बोलत होते की अरे तेव्हा तर तू असा बोलला होतास, मग त्याच्यावर भांडणं व्हायची. पण मला ते करायची गरज नव्हती कारण मी सगळं खरं करत होतो आणि मला माहित होतं की हे खरं पण हे खरे पण मला पुढपर्यंत नेणार याची मला गॅरंटी होती. सो जर ते आजारपण त्या खरेपणाच्या मध्ये नसतं आलं तर कदाचित आज आपण हा इंटरव्ह्यू करत नसतो. नक्कीच हा इंटरव्ह्यू करत नसतो आणि खूप नंतर माझ्यामध्ये शेवटला हा Yes, इंटरव्ह्यू झाले असते yes, आयुष. yes. पण हरकत नाहीये, आता बाहेर आल्यास बाहेरची एकंदरीत सगळी गोष्टी बघून मित्रमैत्रिणींना भेटून लगेच रील आम्ही बघितले. ओमकार दिसला आम्हाला त्याच्यात, जे आम्ही ओमकारला विचारलं होतं की तू बाहेर आल्यावर आयुषची मैत्री तशीच ठेवणार आहेस का काय करणार आहेस. सो ती मैत्री आम्हाला दिसली. कोणाकोणाला भेटलास आणि कोणाशी गप्पा झाल्या त्या निमित्ताने? यार तुला माहितीये ते हॉस्पिटलमध्ये कोणतरी ऍडमिट असतं आणि त्याला सगळे ते फुलं आणि वेगवेगळ्या गोष्टी घेऊन जातात. ते 3 Idiots मध्ये नाही का त्याला एंटरटेन करायला की अरे मम्मीला मी नवीन साडी घेऊन दिली. आणि मला फुल ते तसं फील होतं की त्यांना माहिती आहे ना की हा आजारी येतो माझ्यासाठी खूप मला कसं स्पेशल फील होईल याचा खूप लोकांनी खूप खूप प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की घरी असताना जितके मी 2 आठवड्यात जितकं रिकवर झालो असेल ना त्याचा 50% मी एका दिवसात रिकवर झालो आल्या म्हणजे बाहेरची मम्मीला बघूनच अर्ध तर माझा सगळा प्रॉब्लेम तिकडेच सॉल्व्ह झाला मम्मी पप्पांना बघितल्यावर. सो घरी आल्यावर रिकव्हरीची स्पीड वाढली आहे. म्हणजे घरी बिग बॉसच्या घरी जे 2-3 आठवडे जात होते ते कदाचित आता मी 1 आठवड्यात फुल्ली रिकव्हर होईन असं मला वाटतंय. बिग बॉसच्या घरात फेक कोण वागतंय? कारण आता मी जेवढे बघते प्रत्येकाचे एक कॅरेक्टर्स बाहेर येत आहेत. मग तन्वी पहिले खूप आरडाओरड करायची, नंतर ती सॉफ्ट झाली. रुचिता पहिले नॉर्मल होती आणि आता खूप जास्त आवाज करते. विशालचा एक वेगळा गेम सुरू आहे, राकेशचा गेम थोडासा पलटलाय. कोण गेमसाठी स्वतःला बदलवलंय, कोण फेक वागतंय असं तुला वाटतं? मला खूप प्रॉमिनंटली राकेश फर्स्ट ज्यांनी गेमसाठी स्वतःला बदललंय. कारण मी स्वतः इन्स्पायर झालो होतो त्याची जी पर्सनॅलिटी होती सुरुवातीला त्याच्यापासून. पण त्यांनी जे 3rd वीक नंतर जे केलं नॉमिनेशन टास्क असेल किंवा कॅप्टन्सी टास्क असेल सो मला असं वाटलं की अच्छा ही खरी पर्सनॅलिटी होती. म्हणजे सुरुवातीचं सगळं नाटक होतं फ्रेंडशिप करण्यासाठी जे मला अजिबात पटलं नाही. म्हणजे मला जी लोक गेमसाठी पर्सनॅलिटी स्विच करतात ती पटत नाहीत. म्हणजे आपण एवढे 40-50 जे काही एज असेल 30-40-50 वर्ष एक पर्सनॅलिटी घेऊन जगतो आणि गेममध्ये येऊन ती पर्सनॅलिटी आपण चेंज करतो ही खूप शॅलो गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे मी कधी गेमसाठी किंवा कुठल्या शोसाठी माझी पर्सनॅलिटी चेंज नाही करू शकत. माझी पर्सनॅलिटी त्या गेममध्ये फिट होत असेल तर मी तिकडे राहीन आणि माझी पर्सनॅलिटी फिट होत होती म्हणून मी 1.5 महिना तिकडे होतो आणि ज्यांना ती अनफिट वाटली त्यांच्यामुळे मी बाहेर आलो. पण मी पर्सनॅलिटी चेंज नाही केली. कारण ही पर्सनॅलिटी मी गेली 27 वर्ष जगतोय आणि हा मी आहे. हा रियालिटी शो आहे. रियालिटी शो मध्ये रिअल हा शब्द असतो. दिस इज रिअल मी माझ्या घरी राहतो. माझी पर्सनॅलिटी ही आहे आणि जे चेंज करतात ते मला पटत नाही. तो पहिला राकेश आणि दुसरा मी म्हणेन विशाल. कारण विशालच्या पण 24 तासात मला 2 बाजू दिसायच्या. मला क्लिअरली दिसायचं की हा गेम खेळतोय, क्लिअरली दिसायचं की हा स्विच करतोय, आता हा गेम खेळत नाही, आता हा असं बोलतोय. जे बॉडी वॉशच्या वेळेस पण झालं की त्यांनी पहिली 2 मिनिटं गेम खेळायला बॉटल वगैरे फेकली, तू चोरी केली. आणि जेव्हा त्याला कळलं की आयुष प्रॅक्टिकल उत्तर देतोय, आयुष्याचा मुद्दा बनवत नाही, आयुष्यावर भांडत नाही, माझ्याकडे आल्याने बोलतो भाई मला माहितीये चोरी वोरीचा काही सीन नाहीये, ते जेवणाची ड्युटी तू बंद केलीस मी त्याचा राग काढतो. ओके. सो मला त्या पॉइंटला कळलं की अच्छा तू इतका पडू शकतोस. ते हळू चालू येऊन बॉटल वगैरे फेकली होतस की ती बॉटल तशा रोज 1,00,000 बॉटल बनतात. बरोबर. मी तिथे हे बोलू शकलो असतो की नाही तू माझी बॉटल फेकलीस, तरी मी त्या रागात हे कन्सिडर केलं की त्याच्याकडे पण अशी बॉटल असू शकते आणि माझं कदाचित मिसअंडरस्टँडिंग असू शकतं. मी त्याचं मिसअंडरस्टँडिंग पण नाही धरलं. मी या लेवलला जाऊन विचार केला की अरे बाबा माझी बॉटल ही तुझ्याकडे पण अशी असेल, तुला असं वाटत असेल की तुझी आहे. आणि तिकडे मग तो संपलाच की अरे आता काय बोला, आता काय मी बोलणार. कारण तो त्याला असं वाटलं होतं की मी ह्याच्यावर भडकेन. पण ही गोष्ट भडकण्याची नाहीये. पण तिथे त्याची पर्सनॅलिटी स्विच मला दिसलं आणि ही 2 लोक मला असं वाटतं की फेक पेक्षा दुतोंडी खेळतात. ओके. तन्वीने खरं तर तुला मैत्रीचा हात पुढे केला, पण कदाचित एक सेकंड प्रायोरिटी आम्हाला दिसली. कारण पहिले तन्वी टोळीत होती, टोळीत तिचं काही पटलं नाही म्हणून मग तिला कोणीतरी मित्र हवा होता म्हणून ती आयुषकडे आली. सो तिने तुला सेकंड प्रायोरिटीवर ठेवलं म्हणून तू तिची फ्रेंडशिप नाकारत होतास का एक्झॅक्ट काय होतं? आणि तन्वी तुला खूपच म्हणजे त्या बॉक्सिंगच्या टास्कमध्ये बघितलं की फारच ती मनाला लावून घेत होती. सो काय आहे नेमकं नातं? म्हणजे ना जे तू म्हणालीस तो विचार मी केला होता एकदा, पण नंतर मी स्वतःला खोडलं यार तसं नसेल. म्हणजे का आपण वाईटच विचार करावा. सो मी ह्याच्याने घेतलं होतं की यार तिचे फर्स्ट सेट ऑफ फ्रेंड्स नाही चांगले निघाले आणि मग मी आलो तिच्या लाईफमध्ये आणि झाली फ्रेंडशिप. पण तिचा फक्त मी मित्र होतो आणि माझे बरेच होते. माझी करण, प्राजक्ता, सचिनजी होते. सो माझी
जी एनर्जी होती ती 4-5 लोकांमध्ये पसरत होती आणि तिची एनर्जी फक्त माझ्याकडे येत होती. राईट. सो तिची इंटेन्सिटी त्या नात्याला घेऊन, त्या फ्रेंडशिपला घेऊन खूप जास्त होती आणि माझी इंटेन्सिटी म्हणजे ती जर 100 आहे तर माझी 4 लोकांना प्रत्येकाला 25-25-25 आहे. आणि 25 आणि 100 कधी मॅच होणारच नव्हतं आणि त्यात माझी पर्सनॅलिटी आणि तिची पर्सनॅलिटी ती आणि मी शांत. म्हणजे रॅप सॉन्ग आणि एकदम अलंकारिक शास्त्रीय संगीत. सो हे मॅच इम्पॉसिबल आहे. जे व्हेज फ्राईड राईस आणि चिकन ट्रिपल राईस हे मॅच इम्पॉसिबल आहे. सो मला माझ्यामुळे कोणी हर्ट झालेलं आवडत नाही. सो मी तिला त्यासाठी सॉरी म्हटलं की यार तुझी इंटेन्सिटी मी नाही समजू शकलो त्यासाठी खरंच सॉरी, तू माझ्यामुळे हर्ट झालीस. आणि त्या दिवशी मी तिला बसवून क्लिअर केलं की तू ज्या इंटेन्सिटीने माझ्याकडे बघतेस त्या इंटेन्सिटीने मी नाही बघत आहे. तुझे फर्स्ट सेट ऑफ फ्रेंड्स खराब निघाले, माझे चांगलेच होते. मी त्यांच्या फर्स्ट डे पासून मित्र आहे आणि त्यामुळे माझी इंटेन्सिटी डिवायडेड आहे, तुझी अशी आहे आणि ती मी नाही मॅच करू शकत. तर त्यामुळे त्याच्यानंतर एक टेकन बॅक ती पण होती, एक स्टेप बॅक मी पण होतो. आणि त्या आधी जे होत होतं त्यात ती कुठेच खोटी वाटली नाही मला. ती नेहमी खरं वागत होती. तिला तो मित्र हवा होता माझ्याकडून ज्याची तेवढं माझ्याकडे नव्हतं द्यायला. पण तुला माहितीये का कालच्या एपिसोडमध्ये तू बाहेर पडलास म्हणजे गेला की आयुष आणि करण बाहेर पडलेत, त्याच्या लगेच फ्लिप तन्वीचं असं म्हणणं होतं की मला तो बाहेर जायला हवाच होता. हे तिचं वाक्य होतं. म्हणजे कुठेतरी ती फ्रेंडशिप तिला हवी होती आणि ती नाही मिळाली. म्हणून जर एखादा माणूस तुम्ही डिरेक्टली जर एखाद्या टॉप लेवलला बघताय आणि अचानक तो गेल्यानंतर जर तुम्ही त्याच्या पाठवून म्हणताय की मला तो जायलाच हवा होता, कारण काही असू दे, आपण आपल्या कुठल्याच मित्राबद्दल तो जायला हवा होता असं नाही म्हणत. तर तू आहे, सचिन दादा आहेत, ह्या सगळ्यांना त्यांना ते किती खूप रडत होते की आयुष आणि करण नव्हते जायला हवे होते. सो हे कुठेतरी तन्वीचा हा दुटप्पीपणा तुला वाटतो का आणि हा तुला समजला का तिथे असताना, का आता बाहेर आल्यावर थोडं कळतंय? मला तिथे असताना पण नाही इतका नाही जाणवलं. आणि कदाचित बघ मी असा माणूस ना की मी त्यातनं पण काहीतरी पॉझिटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करेन. मी खरंच पॉझिटिव्ह शोधतो. मला नाही नेगेटिव्ह स्पेस आवडत, मला नाही नेगेटिव्हिटीमध्ये राहत आहे. कदाचित तिला असं वाटत असेल की अरे यार हा नाही बरा होते, याची हेल्थ खराब आहे, हा बाहेर गेल्यावर कदाचित लवकर बरा होईल. सो ते कारण पण असू शकतं का डायरेक्ट टोकावर जावं. ते तू जे म्हणतेस तेही असू शकतं, पण हेही तर असू शकतं. राईट. सो मी टोकाचा नाही विचार करणार. मी हा विचार करेन की तिला असं वाटत असेल की मे बी बाहेर जाऊन मी लवकर बरा होईल, त्यासाठी ती हे बोलली असेल. रुचिताचा वागण्याचा घरात सगळ्यांनाच त्रास होतो. तुम्ही तिथे असता 24 तास, तिची बडबड ऐकता, तिचं व्हॉटेवर जे काही त्यांची स्ट्रॅटेजी असते ती ऐकते. एवढा आठवडा तिने एवढा तमाशा करून फायनली जिथे खरं तर दिसायला लागतं भाऊच्या धक्क्यावर, तिथेच ती दिसली नाही. सो हा सगळा आठवडाच वेस्ट गेला. तिने जे केलं, जे दिसण्यासाठी, ते सगळं वेस्ट गेलं. सो रुचिताबद्दल तुझं काय मत आहे? आणि इव्हन दो प्रभूही आहे, तर प्रभूबद्दलही मला विचारायचं, पण आधी रुचिताबद्दल. मी तुला सांगू, मी आणि करण हे बोलायचो की महाराष्ट्र किती लकी आहे यार, त्यांच्याकडे टीव्हीला रिमोट आहे, ते आवाज कमी करू शकतात, ते म्यूट दाबू शकतात. पण आम्ही काय करायचं? आम्ही कसं म्यूट करणार? आम्हाला तर ऐकावंच लागतंय. आणि त्यात तुम्हाला तर 1.5 तास, आम्हाला 24 तास ऐकायचंय. आणि त्यातलं 80% गोष्ट युजलेस आहे, 20% मुद्द्याचं आहे. पण तिचा आवाज खूप कणखर आहे. त्या मुलीमध्ये क्षमता आहे की ती सुधारू शकते स्वतःला. ती चुका रिपीट नाही करत, पण ती नवीन चुका करते. म्हणजे नवीन चुका करणं इज ओके. चुका रिपीट नाही होते तिच्या. पण तिला अजूनही एक रिस्पेक्ट, एक डिग्निटी, एक डिसिप्लिन किंवा एक वे ऑफ स्पीकिंग शिकण्याची खरंच खूप गरज आहे. तिचा आवाज खूप कणखर आहे, तिचे मुद्दे असतात, पण ती ते मांडायला जेव्हा जाते ना तेव्हा स्वतः एक मुद्दा बनून जाते. काहीतरी असं करते, ती स्वतःच चुकून जाते. सो जर ती असंच राहिली तर ती खूप लवकर बाहेर येईल. कारण महाराष्ट्र इरिटेट होऊन ना वोट नाही करणार. जर ती नॉमिनेट झाली तर लोकांना असेल की हा बाबा हिला काढा आधी, असं नाही झालं पाहिजे. तिच्यात ते पोटेन्शियल आहे. मला नेहमी तन्वी आणि रुचितामध्ये पोटेन्शियल वाटतं. स्ट्रॉंग गेम ठेवू शकतात ते लोक. पण तेच अगेन दोघींना अलाइन करायची गरज आहे, स्वतःला फोकस करायची गरज आहे. कारण त्यांची बघ, मी हेच नेहमी मान्य केलं की जर मी माझी पर्सनॅलिटी जगतोय, ते लोक त्यांची पर्सनॅलिटी जगत असतील, ते लोक तसेच असतील. कारण मी तर असाच आहे जसं मी दाखवलंय. मी काही वेगळं जाऊन ऍक्टिंग नाही केली तिकडे जाऊन. म्हणजे जे मला ओळखतात ते लोक, त्यांना तर हे की हा यार तू तिकडे पण तसंच होतं, त्यांना कौतुक वाटतं या गोष्टीचं. किंवा आज जेव्हा मी काल तो फोटो पोस्ट केला इंस्टाग्रामवर, त्याच्यावर इतके पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत पर्सनॅलिटीला घेऊन. 99% कमेंट्स पॉझिटिव्ह आहेत की यार आयुष, आम्ही ही पर्सनॅलिटी बिग बॉसच्या 6 सीझन मध्ये कधीच नव्हती बघितली की जो माणूस बिग बॉस मध्ये येऊन पण एक्सप्लॉइट नाही झाला. सो ह्याचं मला खरंच कौतुक आहे. आणि जी लोक त्यांची पर्सनॅलिटी मला असं वाटतं खरी दाखवत आहेत, सो त्यातली रुचिता आहे, ती तशीच असेल. सो तिला अलाइन करायची गरज आहे. आणि अगेन प्रभूची पर्सनॅलिटी पण हे सगळ्यात पहिले मीच बोलवतो की प्रभू लहान
जेव्हा हवं असतं तेव्हा लहान वागतो, हा. जेव्हा हवं असतं ते असं असं होतं आणि जेव्हा हवं असतं तेव्हा तो असा होतो. हम्म. सो हे त्याने थांबवलं पाहिजे, कारण ह्याच्यामुळे दुसरी लोक खूप चुकीची दिसतात. जेव्हा मध्ये आता मिसअंडरस्टँडिंग होती की प्रभू तन्वी आणि ती खूप लहान मुलासारखं हो. ट्रीट करते. हो. म्हणजे त्या दोघांमध्ये आय थिंक 3-4 वर्षाचा एज डिफरन्स आहे. हो. पण तो फिजिकली आणि त्याचा आवाज आणि तो क्यूट आहे आणि तो असं तो गोड गोड बोलतो, त्यामुळे तो कदाचित लहान वाटतो. सो ते जे इक्वेशन आहे ते खूप कन्फ्युजिंग होऊ शकतं हम्म. प्रभूच्या बाबत, कारण तो हवं तेव्हा मोठ्या मुलासारखा वागतो आणि हवं तेव्हा लहान मुलासारखा वागतो. सो हे खूप डेंजरस आहे इतरांसाठी, हम्म. कारण तो स्विच करतो, तो शाणा आहे. हम्म. प्रभू तर त्याला प्रॉपर गेम कळलाय. प्रभू इज अ स्मार्ट बॉय. Smart boy, स्मार्ट okay. बॉय म्हणजे तो इनोसेन्स आणि ते सगळं त्याच्यात आहे, पण त्याच्यात तो गेमर पण आहे. सो तो खरंच हुशार आहे. ओके ओके. बरं, या सगळ्यात अनुश्री आहे, टोळी ग्रुप आहे, तू म्हणालास तसं. टोळी ग्रुपमध्ये जर तुझं कदाचित इथे कनेक्शन नसतं झालं किंवा तू म्हणालास की तुला मैत्रीला वेळ लागतो, टोळी ग्रुपमध्ये कधी गेला असतास किंवा त्यांचा विचार केला असता विशाल सोबत जायचा? नाही यार, बघ एक आहे ना, मला वाईब कळते. मला आज रितेश सर ते पण बोलले, गेमच्या हिशोबाने मी गेमच्या म्हणते आता. हिशोबानेच म्हणतो मी, की गेम जरी असला ना तरी गेम खेळायचा एक वे असतो, एक तरा असते. आता एक अप्रोच असतो. सो माझा एक अप्रोच होता. मला सगळे बोलले की आयुष सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये असतो, पण एकही एपिसोड मधला एकही फ्रेम उचलून दाखवा की मी वाड्यात गेलोय. एकदा पण मी वाड्यात त्यांच्या गेलो नाही बसायला, किंवा एकदाही त्यांच्यासोबत बसून मी बोललो नाही, एकदा पण नाही. सो मला ते आधीपासून क्लिअर होतं की ह्यांचा अप्रोच मला नाही आवडत, मला ह्यांचा गेम नाही आवडत. हे लोक जे गेम खेळतात तो त्यांच्यासाठी चांगला असेल, पण माझ्यासाठी चांगला नाही. त्यामुळे मला गिव्हन अ चान्स, मी एकटा जरी राहिलो असेल, टोळी राहिली असती, तरी मी एकटा आणि टोळी असतो. मी कधीच टोळीमध्ये गेलो नसतो. आय थिंक तुमचाही ग्रुप खूप इमोशनल झाला होता, तुम्ही दोघेही बाहेर पडला तेव्हा, कारण एकाच ग्रुपमधले 2 जण अचानक बाहेर गेलेत. आणि प्राजक्ता अर्थात जिला तुम्ही खूप छान सपोर्ट करत होता, तीही खूप इमोशनल झालेली पाहायला मिळाली. सचिनजी खूप इमोशनल झालेले पाहायला मिळाले. आय होप त्यांचा गेम ते छान अप करतील आणि बाल्कनीतनं सगळ्या स्ट्रॅटेजीज आखतील अशी आपण आशा करूया. जाता जाता बदलापूरकरांनी खूप प्रतिसाद दिलाय. सो आपल्या बदलापूरकरांचे काय आभार मानायचे यार, बदलापूरकरांकडनं तर ही अपेक्षा आहेच यार. म्हणजे आपल्या बदलापूरकरांचं मन खूप मोठं आहे आणि त्या मनात प्रत्येक बदलापूरकरांनी मला ती छोटीशी जागा दिली, त्यासाठी खरंच म्हणजे धन्यवाद. मला नाही बोलत, आपल्या बदलापूरमध्ये थँक्यू चालत नाही, पण यार मला प्रत्येकाला खरंच भेटून एक असं टाईट मिठी द्यायची आहे. मी येणार बदलापूरमध्ये, आपण भेटूया. आणि मी खरंच मी फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही, मी खरंच बदलापूरमध्ये येणार आहे. आपण खरंच भेटणार आहोत आणि सगळ्यांना अशी इथून एक जोरदार पप्पी आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तू लवकर रिकवर हो आणि लवकर नवीन प्रोजेक्ट्स घेऊन ये. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच.